माथेरान नावातच जंगल असलेलं पश्चिम घाटातील एक पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र. समुद्र सपाटीपासून सरासरी 800 मीटर उंच असलेलं हे क्षेत्र थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटनाबरोबरच जैवविविधतेने देखील हा प्रदेश समृद्ध आहे. 1950 साली ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यूज मॅलेट यांनी थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरानचा शोध लावला. 2003 साली माथेरानला इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा मिळाला. 214 चौरस किलोमीटरवर पसरलेला हा इको सेन्सिटिव्ह झोन जैविकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. 4 फेब्रुवारी 2003 रोजी जे MOFCCचं नोटिफिकेशन जे आलं त्यात माथेरानला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. इको सेन्सिटिव्ह झोन दिल्यामुळे झालं काय की माथेरानमध्ये कुठल्याही डेव्हलपमेंटल व्हेहिक्युलर कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज होऊ शकत नाहीत. हे का देण्यात आलं? कारण की माथेरान हा जैवविविधतेने नटलेला एक प्रदेश आहे. माथेरान म्हणजे काय? माथ्यावरचं रान, हिल्स ऑफ द टॉप ऑफ द फॉरेस्ट त्याला म्हणतात. माथेरानमध्ये विविध पर्यावरणीय परिसंस्था पाहायला मिळतात. सदाहरित जंगल, सडे, पाणथळ जागा असे विविध अधिवास या प्रदेशात आहेत. डोंगर माथ्यावर साधारण 250 हेक्टर आणि उतारावर 370 हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. वन्यजीव प्रेमी माथेरानमध्ये साप, बेडूक इत्यादींचे छायाचित्रण करण्यासाठी जातात. पण माथेरानला एवढ्या मर्यादित दृष्टिकोनाने बघणे योग्य ठरणार नाही. माथेरान हे सपुष्प वनस्पतींचं एक खूप मोठं भंडार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. डोंगर माथ्यावरील सडे हे विविध वनस्पतींच्या प्रजातींनी समृद्ध मानले जातात. माथेरानमधील सड्यांवरही पावसाळी हंगामात वर्षायू वनस्पतींच्या विविध प्रजातींचा बहर दिसतो. खास करून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात डोंगर उतारांवरील भाग हा सोनकीच्या फुलांनी बहरून जातो. तर अनेक प्रकारचे ग्राउंड ऑर्किडही येथील पठारांवर आढळतात. शिवाय सदाहरित जंगलांमध्ये पावसाळ्यात विविध प्रजातींचे ऑर्किड आणि वर्षायू फुल झाडांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. माथेरानमध्ये आढळणाऱ्या सपुष्प वनस्पतींमध्ये मोठमोठ्या बुंद्याच्या सदाहरित वृक्षांचा देखील समावेश होतो. त्याच्यामध्ये टेट्रामेलस न्यूडीफ्लोरा, फायकस नर्वोसा ह्या मोठ्या वृक्षांची गणती होते. या व्यतिरिक्त अनेक अमरी आणि कंदील पुष्पांच्या वनस्पती देखील माथेरानमध्ये सापडतात. त्याच्यामध्ये अमरींमध्ये मलॅक्सिस व्हर्सिकलर आणि वाघचौरा या वनस्पतींचा समावेश होतो. कंदील पुष्पांमध्ये माथेरानमध्ये 4 कंदील पुष्पांच्या वनस्पती सापडतात. त्याच्यामध्ये सेरोपेजिया विन्सिफोलिया, सेरोपेजिया ॲटेनुआटा, सेरोपेजिया इव्हान्साय आणि सेरोपेजिया मीडिया या कंदील पुष्पांचा समावेश होतो. माथेरानच्या जंगलाची ओळख म्हणजे शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी असणारा शेकरू येथील जंगलांमध्ये दिसतो. याशिवाय अनेक सस्तन प्राणी या जंगलात आढळतात. पक्ष्यांच्या विविध प्रजातींनी हा प्रदेश समृद्ध आहे. अनेक जातीचे शिकारी पक्षीही या ठिकाणी आढळतात. या परिसरात सापडणाऱ्या फुलपाखरांची यादी सर्वप्रथम 1894 साली संशोधक J.A. बेठम यांनी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता 125 वर्षांनी माथेरानमधील फुलपाखरांची यादी प्रसिद्ध झाली. 2011 ते 2019 या 9 वर्षाच्या काळामध्ये आम्ही फुलपाखरांचा अभ्यास केला. मी, माझा मित्र 2 होते, सागर सारंग आणि निखिल मोडक, आम्ही तिघांनी मिळून. ह्या 9 वर्षाच्या काळामध्ये 140 फुलपाखराच्या प्रजातींची नोंद करण्यात आली. त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अंडर 15 स्पीसीज ज्या सूचींना संरक्षण आहे ह्यांचीही नोंद माथेरानमधून करण्यात आली. सरपटणारे जीव आणि उभयचरांच्या विविधतेने देखील माथेरान संपन्न आहे.
अनेक प्रकारच्या पाली या प्रदेशात सापडत असल्या तरी त्यामधील सर्वात आकर्षक पाल म्हणजे डेक्कन बँडेड गेको. उत्तर पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणारी ही पाल निशाचर आयुष्य जगते. या ठिकाणी ती सर्वसामान्यपणे दिसते. महाराष्ट्रात सापडणाऱ्या पिट वायपरमधील 3 प्रजातींपैकी एक प्रजात माथेरानमध्ये आढळते. ती म्हणजे बांबू पिट वायपर. हिरव्या रंगाचा हा साप विषारी असून तो सर्वसामान्यपणे या प्रदेशात दिसतो. याशिवाय सापांच्या अनेक प्रजातीही येथील सदाहरित जंगलामध्ये वास्तव्य करतात. उभयचरांच्या विविध प्रजातीही या भूप्रदेशात दिसून येतात. बेडकांच्या विविध प्रजाती पावसाळ्यात या ठिकाणी पाहायला मिळतात. घाटेज बुश फ्रॉग हा सर्वसामान्यपणे या ठिकाणी दिसणारा बेडूक एखाद्या टाईपरायटर सारखा आवाज करत असल्यानं त्याला टाईपरायटर फ्रॉगही म्हटलं जातं. हा जो बेडूक आहे ना, ह्याला फंगाईड फ्रॉग म्हणतात. म्हणजे जर तुम्ही त्याचा रंग बघाल तर तो लाल रंगाचा असतो आणि ते अंगावर असे वेगवेगळे, लाल म्हणजे असा तपकिरी रंगाचा असतो, गडद तपकिरी रंगाचा, थोडे पिवळे काळे असे पट्टे असतात आणि दिसायला खूप सुंदर आहे. लोक म्हणतात की बेडूक दिसायला चांगले नसतात, पण हा बेडूक ज्यावेळेला तुम्ही जवळून बघाल त्यावेळेला बेडकांच्या विषयी असणारी आपली जी अनास्था आहे ती नक्कीच दूर होणार. कारण हा जे खूप सुंदर बेडूक आहे त्यातला हा एक आहे. ओके. आणि ह्याचं नाव आता इंग्लिशमध्ये नाव आहे बहुविस्तारा म्हणून. बहुविस्तारा म्हणजे ही खूप ठिकाणी, भारतामध्ये ह्याचा विस्तार खूप ठिकाणी आहे आणि आपल्या भागात हा प्रामुख्याने सापडतो. वाढतं पर्यटन हे माथेरानमधील जैवविविधतेला असलेला मोठा धोका आहे. अशा परिस्थितीत अजून तरी माथेरानचा भूप्रदेश आपली वेगळी अशी समृद्ध जैवविविधता जपून आहे.